असं आहे की राज्यामध्ये अनेक पक्षाचे नेते एकमेकांना भेटत असतात. काही राजकीय विषयी पण चर्चा होते, कधी राज्याच्या विकासाच्या विषयी सुद्धा चर्चा होत असते. आता येणाऱ्या काही दिवसानंतर विधान परिषदच्या निवडणूक सुद्धा आहे. त्या निमित्तानं त्या अनुषंगाने सुद्धा कालच मी कुठेतरी वाचत होतो की सुप्रियाताईंनी आणि काँग्रेसचे अध्यक्ष सपकाळ साहेबांनी सांगितलं आहे की उद्धवजींनी विधान परिषदेवर जावं. ते त्यांचा विषय आहे, पण ठीक आहे, एकमेकांना सहकार्य करून जर भेटीगाठीमधून काही रस्ता मार्ग निघत असेल तर चांगली गोष्ट आहे. आम आदमी पार्टी सारखी बोगस, खोटारडी आणि लोकांना दिशाभूल करणारी पार्टी दुसरी कुठली नाही. या अरविंद केजरीवालनी आपले महाराष्ट्रातले आपले अण्णा हजारे साहेबांना पकडून त्यांच्या खांद्यावर तोफ डागून या भारतामध्ये स्वतःचा नाव मोठा केला. नंतर त्या आपल्या अण्णासाहेबांना हजारे साहेबांना सोडून पण दिलं, वाऱ्यावर सोडलं. कुठे अण्णाभाऊ आणि कुठे केजरीवाल. पहिले म्हणत होते आम्ही राजकारणात येणार नाही, आम्ही फक्त लोकांमध्ये जनजागृती आणि समाजकारण करणार. आज ते राजकारणही करतात, मुख्यमंत्री झाले आणि सगळंच चालू आहे. आणि बोगस हे आहे, हे त्यांचे खासदार जर गेले असतील ते वेगळा त्यांचा विषय आहे. पण आम आदमी पार्टी हे नुसता लोकांना मूर्ख बनवण्याच्या, नुसता पाणी देऊ, वीज देऊ, त्याच्या पलीकडे विकास किंवा बाकी चांगलं काम कुठलाही केलं नाही. आणि भ्रष्टाचारच्या विरोधात लढून मोठे झाले. आणि स्वतःच तुम्ही बघितलं की कोट्यावधी रुपयाचा दारूच्या धंद्यामध्ये त्यांनी दिल्लीमध्ये भ्रष्टाचार केला आणि त्यासाठी त्यांना शिक्षाही झाली.